नमस्कार मित्रांनो. आपण 3 मार्च साठी, उद्या मंडे 3 मार्च यासाठी आपण व्हिडिओ अपडेट केलेला आहे. आणि प्रथमतः आपण या व्हिडिओमध्ये काय काय डिस्कस करणार आहोत हे मी तुम्हाला सांगून देतो. उद्या 3 मार्चला मार्केटमध्ये कशी व्होलॅटिलिटी राहील किंवा मार्केट साइडवेज राहील या गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहेत. आणि या गोष्टी कशामुळे होतील, आता मागचा वीक संपलेला आहे, मंथ संपलेला आहे, मार्च लागलेला आहे. 2 दिवस तर मार्केटला सुट्टी होती, 1 आणि 2 मार्चला, कारण की सॅटर्डे संडे आला. आता न्यू मार्केट म्हणजे मार्च महिन्यातलं न्यू मार्केट आता उद्यापासून आपल्याला बघायला मिळेल. तर उद्या 3 मार्चला आपण सपोर्ट रेजिस्टन्स नेहमीप्रमाणे जे देत असतो ते सपोर्ट रेजिस्टन्स आपण काढलेले आहेत. आणि जे तुम्हाला आता स्क्रीनला दिसत आहेत ते सपोर्ट रेजिस्टन्स प्रिव्हियस व्हिडिओचे म्हणजे फ्रायडेचे. तर आपण सपोर्ट पण दिलेले होते आणि रेजिस्टन्स पण दिले होते. आणि आपण नेहमीप्रमाणे प्रिव्हियस व्हिडिओतला जो सपोर्ट रेजिस्टन्स असतो तो कसा वर्क झालेला आहे त्या गोष्टीकडे आपलं फर्स्ट फोकस असतं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या कशा मार्केटने फॉलो केलेल्या आहेत हे तुम्ही स्वतः लाईव्ह स्क्रीनला बघू शकतात. ही फ्रायडेची स्क्रीन आहे आणि फ्रायडेच्या लेवल आहे. वाटल्यास तुम्ही व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकतात लेवल्स मी चेंज केलेल्या आहेत की नाही हे तुम्हाला तिथं एकदम परफेक्टली बघायला भेटेल. आणि याच व्हिडिओमध्ये नाही तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बॅक टेस्टिंग पण म्हणत असतो त्याला, ती बॅक टेस्टिंग आपण केलेली आहे मित्रांनो. तर बघा, रेजिस्टन्स वरचे 2 आणि माझा एक शब्द तुम्हाला आठवत असेल, मी बोललो होतो की मार्केट बाउन्स बॅक करेल याची तर मला गॅरंटी वाटत नाही, पण सेलिंग साइडला जर हा सपोर्ट तुटला, सेकंड सपोर्ट, तर तुम्ही डाऊन साइडच्या लेवल्स किंवा डाऊन साइडचे ट्रेड पंच करू शकतात. आणि जो लास्ट सपोर्ट दिलेला होता आपण त्यावर मार्केट येऊन प्रॉपरली थांबलेला आहे मित्रांनो. बघा, तुम्ही जर या सेकंड सपोर्ट पासनं जेव्हा मार्केट म्हणजे फर्स्ट कॅन्डलने डायरेक्ट त्याला ब्रेक केलेलं आहे, आणि अशी कॅन्डल जेव्हा मार्केटमध्ये येते, ही कॅन्डल काय आपल्याला दिसायला छोटी दिसते जेव्हा आपण स्क्रीन झूम करू ना, तर ती कॅन्डल बघा 22,450, 150 ते 200 पॉईंटची एकच कॅन्डल आपल्याला फर्स्ट कॅन्डल बघायला मिळालेली आहे 9:15 वाजता, ही फ्रायडेच्या दिवशी. आणि त्यानंतर मार्केट 9 EMA, 20 EMA, 50 EMA त्याच्या अंडर मध्ये मार्केट थांबलेलं आहे. याचा मीनिंग काय असतो हे तुम्हाला बेसिक नॉलेज थोडंफार असेल. ज्यांना 9 EMA वगैरे यूज करता येत नसतील, 20 EMA कसा यूज करायचा, 50 EMA कसा यूज करायचा, मी मागेही बोललो होतो. त्या दिवशी आपल्याला डिमांड येईल, आपण त्यावर सुद्धा एज्युकेशनल पर्पज म्हणून एक व्हिडिओ तयार करू मित्रांनो. त्यानंतर मी काय म्हणत होतो, सेकंड सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर जर तुम्ही तिथे ट्रेड टाकून दिला असता तर तुमचा प्रॉफिट ग्रीन कॅन्डल यायच्या आधी, म्हणजे या ज्या 3 कॅन्डल आलेल्या आहेत रेड, त्या कॅन्डल मध्ये तुमचा प्रॉफिट, तुम्ही शॉक झाले असते की आपल्याला किती मोठा प्रॉफिट झालेला आहे. तेही का आपल्या सपोर्ट रेजिस्टन्स मुळे. मी प्रॉफिट केलेले तर तुम्हाला इथं ते जे प्रॉफिट असतात ते आपण स्क्रीनला शेअर नाही करू शकत, कारण की त्याची आपल्याला गव्हर्नमेंटने परमिशन दिलेली नाही. आणि आपण कॉल आणि टिप्स पहिली गोष्ट कोणाला प्रोव्हाइड करत नाही. आपण स्वतःच्या स्टडीनुसार खेळत असतो. आणि जो हा ब्रॉडर व्ह्यू तुम्हाला मी शेअर करत असतो हा फक्त एज्युकेशनल पर्पज म्हणून शेअर करत असतो मित्रांनो. तर जास्त काही वेळ घेणार नाही. तर तुम्हाला फक्त एकच दाखवायचं होतं की आपल्या लेवल्स कशा असतात आणि कशा फॉलो असतात. जर तुम्हाला आवडल्या असतील, तुमच्या कोणी फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये कोणी ट्रेडिंग करत असेल आणि कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्याला फक्त आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, बाकी काहीच करू नका. त्यानंतर आपण पुढे ग्लोबल मार्केट्सकडे. ग्लोबल मार्केट्स म्हणजे युएस मार्केट. युएस मार्केटचा विषय असा झालेला आहे, 4 मार्च पासनं इम्पोर्ट ड्युटी टॅक्सेस हे आपल्या अमेरिकेमध्ये
लागणार आहेत आणि हे सगळे रूल्स आपले ट्रम्प साहेबांनी आणलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की इम्पोर्ट ड्युटी टॅक्सेस 4 मार्च पासून म्हणजे परवापासून आपल्या मार्केटमध्ये लागून जातील आणि ऍज कम्पेअर टू इन्फ्लुएन्स जो डाटा आलेला आहे डिसेंबरचा डाटा आणि आताचा जो प्रिव्हियस डाटा आलेला आहे तर त्याच्यामध्ये फेअर आलेला आहे खूप आणि खूप क्लिअर आलेला आहे तो डाटा क्लिअर आल्यामुळे चा जो डाव आहे त्याचे जे डाव्स असतात ते बघा इथं तुम्हाला डाव झोन्स दिसेल त्याला शॉर्ट मध्ये आपण डाव म्हणतो. जे डाव झोन्स असतात डाव झोन्स 601 पॉइंट ने वर आलेले आहेत म्हणजे ते कशामुळे आलेले आहेत फक्त त्या एक स्टेटमेंटने आलेले आहेत आणि त्यामुळं आपलं जे उद्यासाठी म्हणजे आयटी सेक्टर आहे ते आयटी सेक्टर आपलं उंचावलेलं आपल्याला दिसू शकतं मित्रांनो. आयटी सेक्टरचे कोणी लॉंग टाइम साठी स्टॉक वगैरे घेतले असतील तर त्यांचा पोर्टफोलिओ त्यांना तर आता थोडासा मायनस मध्ये असेल, मायनस मध्येच आहेत त्यांचे लॉंग टाइमचे जे पोर्टफोलिओ ते सध्या मायनस मध्ये आलेले, घाबरायची काही गरज नाही. वाटल्यास तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही अजून माल भरून घ्या, तुम्हाला त्याची भर काढून मिळेल मित्रांनो थोड्या दिवसांनी. मार्केट आहे, माणूस असो की मार्केट असो एक दिवस वरतीच जायचंय, तो एक डायलॉग आहे तो खरा आहे. आता थोडं खाली आलेलं आहे मार्केट त्यामुळे काही घाबरू नका. वाटल्यास तुम्हाला कमी प्राइस मध्ये चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर मिळत असतील तर तुम्ही ते घेऊन तुमचा पोर्टफोलिओ प्लस मध्ये आणू शकतात. आणि जे लॉंग टाइम साठी असतं त्याला कुठलं अनालिसिस करावं लागतं, मी ऑप्शनचं अनालिसिस करत असतो आणि मी जे हे असतं आपलं लॉंग टाइमचं ते अनालिसिस शेअर करत नसतो मित्रांनो. एखादं कोणी असलं तर आपण त्याला आपण स्टडी करून सांगू शकतो. हे झाले डावचे फीचर्स 601 पॉइंट उंचावलेले आहेत आणि उद्या आपल्याला त्यामध्ये आयटी सेक्टर मध्ये अप्पर बघायला मिळेल. आणि आशियन मार्केट जे आहेत ते डाऊन झालेले आहेत मित्रांनो थोडेसे आणि त्यामुळे आपल्याला जे ऑटोमोबाईल्स वगैरे जे सेक्टर आहे ते आपल्याला उद्या डाऊन दिसू शकतात. तर असा आपला डेटा निघालेला आहे युएसचा आणि त्यामुळं आपल्या उद्या मार्केटमध्ये काय होईल आपल्याला तर इंडियन मार्केटची जास्त हे असतं. आपण युएस मार्केटचं आपल्याला काय नसतं. जो क्रिप्टो करन्सी करत असेल, मी करतो क्रिप्टो, त्यांना कळालं असेल की फॉरेन मार्केट्समध्ये कशी सेलिंग चाललेली होती मागे आणि कसे प्रॉफिट्स क्रिप्टो मधून सुद्धा आपले मित्र परिवार असो किंवा जे ट्रेडिंग करतात ते कसे कमवत होते हे आपल्याला बघायला मिळालेलं मित्रांनो. तर बँक निफ्टीचा रेजिस्टन्स घ्या, फर्स्ट रेजिस्टन्स 48,750, सेकंड रेजिस्टन्स घ्या 48,600, त्यानंतर फर्स्ट सपोर्ट घ्या 48,100, आणि सेकंड सपोर्ट घ्या मित्रांनो 48,100 सेकंडचा आहे आणि जो फर्स्ट आहे तो 48,100 आणि सेकंडचा आहे. 1 मिनिट या लेवल्स खालीवर होतात मित्रांनो स्क्रीनवर 47,900 ओके 905 ते दोन सपोर्ट आहेत आपले. सॉरी ते थोडं खालीवर झालं होतं, तीनला आपण जेव्हा माऊस हे करतो त्यावेळेस होऊन जातं. तर हे दोन सपोर्ट दोन रेजिस्टन्स याच्या आत मार्केट असेल तर जरा सांभाळून राहायचं. आणि ज्या वेळेस मित्रांनो तुम्हाला सिक्रेट सांगून देतो, ज्यावेळेस 47,900 ब्रेक होईल खालच्या साईडला तर खाली डायरेक्ट ओपन लेवल देतो तुम्हाला. ओपन लेवल जसे प्रॉफिट काढायचे तसे तुमच्या रिस्क नुसार तुम्ही काढा. खालच्या लेवल लई भयान असतील आणि मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. आणि जर अप्पर साईडला गेलं तर पहिली गोष्ट जो पहिला आपला सपोर्ट आहे मित्रांनो कुठला, हा ब्रेक होऊ द्यायचा, त्याच्यानंतर थोडा वेट करायचा, त्याच्यानंतर रिस्क टू रिवॉर्ड नुसार आपला ट्रेड पंच करायचा. निफ्टी 50 मध्ये चला, आजचा व्हिडिओ थोडा लॉंग होईल. हे टेक्निकल अनालिसिस असतं आपलं
आणि जे लॉंग टाइमचं असतं ते फंडामेंटल अनालिसिस असतं. आपण फंडामेंटल अनालिसिसचा स्टडी करत नाही, कारण आपल्या लॉंग टाइमचा आपण त्या गोष्टींमध्ये आपण इंटरेस्टेड नाही, आपण ऑप्शन मध्ये इंटरेस्टेड आहे. त्यामुळे आपण टेक्निकल अनालिसिस कडे जास्त लक्ष देतो. इथल्याही 2 लेवल आहेत, 22,300 50 रेजिस्टन्स आहे मित्रांनो. त्यानंतर 22,270 हा सेकंड रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सला ब्रेक झाल्यानंतर या रेजिस्टन्स पर्यंत येऊ शकतं. आणि वर बघा काय महाराजा थांबलेले. महाराजा म्हणजे 200 मुव्हिंग ऍव्हरेज. इथपर्यंत आल्यानंतर बाउन्स बॅक दाखवतं मार्केट. इथनं पुन्हा सेलिंग. इथं सेलर प्रेझेंट आहे बघा. इथनं काल 200 मुव्हिंग पासून इथं बघा जिथं फर्स्ट कॅन्डल आहे, ही जी लाईन दिसते तुम्हाला, इथं सेलर थांबलेले आहेत. इथं पूर्ण मार्केट आल्यानंतर खाली थोडंसं पुश करू शकतात. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट रेजिस्टन्स ब्रेक झाला म्हणून डायरेक्ट अप्पर साईडला ट्रेड पंच करणं हे तुमच्या रिस्क टू रिवॉर्ड नुसार करा. आणि मी कॉल टिप्स देत नाहीये, आताही सांगतो कॉल टिप्स आपण प्रोव्हाइड करत नाही. फक्त आपला ब्रॉडर व्ह्यू हा एज्युकेशनल पर्पजवर आहे. आणि आपलं एज्युकेशनल पर्पज जरी असला तरी आपल्या लेवल्स व्यवस्थित फॉलो असतात. आणि 200 मुव्हिंग ऍव्हरेज लावून घ्या तुम्ही स्क्रीनला. 200 मुव्हिंग ऍव्हरेज जर ब्रेक झाला वरच्या साईडला तर मार्केट रिकव्हर होण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर खाली फर्स्ट सपोर्ट घ्या 22,000 ब्रेक झाल्यानंतर 30 ते 40 पॉइंट्स म्हणजे 22,000च्या खाली 30 ते 40 पॉईंट वेट करायचा. 30 ते 40 पॉईंट ब्रेक झाले तुम्ही डायरेक्ट सेकंड सपोर्ट पर्यंत टार्गेट घेऊन. खूप मोठं टार्गेट आहे मित्रांनो, छोटं नाही. बघा झूम केल्यानंतर दिसते. याच्यामध्ये तुमचा 1 लाख लावले तर तुमचा 2 लाख लावले तर 1 किंवा 2 लाख लावले तुमचे 20-25 हजार रुपये आरामात बनून जाते. तर त्यानंतर सेकंडला येतो आपण. सेकंड सपोर्ट घ्या 21,900 22 आणि लास्टचा घ्या 21,850. हे असे आपले सपोर्ट झाले मित्रांनो. त्या सपोर्टकडे जसे आपण नेहमीप्रमाणे लक्ष देतो, व्यवस्थित नुसते लाईन्स टाकून दिल्या आणि त्या ब्रेक झाल्यानंतर मी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. लगेच घाई करायची नाही. कोणी कोणी काय करतं, ज्यावेळेस या सपोर्टला मार्केट आलं तिथनं डायरेक्ट फुट साईड ट्रेड पंच करून देतात आणि तिथनंही